मित्र नमस्कार. अनेकदा आपल्या चर्चा अशा स्वरूपाच्या असतात की ज्याच्यातून कोणत्याही प्रकारची फलनिष्पत्ती होत नाही. अशी फलनिष्पत्ती नसणाऱ्या चर्चा करण्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ वाया घालवत असतो. खरं तर इलेनॉर रूझवेल्ट यांनी खूप चांगल्या वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये मानवाच्या प्रकारांच्या बद्दल आणि त्यातून त्या माणसाचं मन कशा स्वरूपाचं आहे याच्याबद्दल खूप सुंदर भाष्य केलेलं आहे. त्या म्हणतात, पुअर माइंड्स डिस्कस पीपल्स, म्हणजे कोत्या मनाची माणसं ही लोकांच्या बद्दल चर्चा करतात. ॲव्हरेज माइंड डिस्कस इव्हेंट्स, मध्यम मनाची जी माणसं असतात ती माणसं घडलेल्या घटनांच्या बद्दल चर्चा करतात. अँड ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज, मोठ्या मनाची माणसं जी असतात, थोर माणसाचं लक्षण हे आहे की ते भविष्यातल्या आयडियाजबद्दल, कल्पनांच्याबद्दल नेहमी चर्चा करतात. अशी माणसं जी असतात ती आयुष्यामध्ये काहीतरी भरीव करत असतात, त्याच्यातून ते काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये आपण नेमकं कुठल्या गटात येतो हे ज्याचे त्याने ओळखायचं असतं. आणि हे ओळखून जर आपण आज लोकांच्याबद्दल चर्चा करत असू तर निश्चितपणे उद्यापासून आपण घडलेल्या घटनांच्या बद्दल चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे. जर आपण घडलेल्या घटनांच्या बद्दल चर्चा करत असू तर आपण भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात आपल्याला काय करायचंय याच्याबद्दलच्या चर्चा करायला पाहिजे. इलेनॉर रूझवेल्ट यांचं वाक्य त्यामुळेच खूप महत्त्वाचं मला वाटतं आणि ते प्रत्येकानं आपल्या मनात सदोदित ठेवलं पाहिजे. भविष्यात काय करायचं अशा गोष्टींच्या बद्दल चर्चा करण्यापेक्षा आपण अनेकदा लोकांच्या बद्दल किंवा ज्याच्यातून कुठल्याही प्रकारची फलनिष्पत्ती होणार नाही अशा गोष्टींच्या बद्दल खूप वेळा चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये आपला अमूल्य वेळ वाया घालवत असतो. एकदा एका गावामध्ये दोन नवीन लग्न झालेले नवरा बायको राहत होते आणि त्यांच्या घरातून सकाळच्या वेळी अगदी मोठमोठ्याने भांडणाचा आवाज यायला सुरुवात झाली. शेजारी आले, शेजाऱ्यांनी पाहिलं तर दोघं नवरा बायको अगदी हमरी तुमरीवरती येऊन भांडतायत. त्यांनी त्यांना आवरायचा प्रयत्न केला, सांगायचा प्रयत्न केला, तर दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. नवरा म्हणत होता, नाही, बाळाला आपण इंजिनियरच करायचं, आणि बायको म्हणायची, नाही, आपल्या मुलाला डॉक्टरच करायचं. ह्या दोघांची भांडणं सोडवण्याचा शेजाऱ्यांनी, बघायला आलेल्या बघ्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना काही यश येत नव्हतं. असा खूप वेळ हा प्रकार चालल्यानंतर शेवटी त्यातल्या एका सुज्ञ माणसाने पोलीस डिपार्टमेंटला फोन केला. पोलीस अधिकारी फोन आलाय आणि एका घरामध्ये खूप मोठ्यानं भांडणं चाललेत, त्याचा शेजाऱ्यांना त्रास होतोय, हे सगळं ऐकल्यानंतर आलोच असं म्हणून निघतात आणि त्यांची गाडी थोड्या वेळामध्ये येते. ते आल्यानंतर दोघांनाही शांत करायचा प्रयत्न करतात, मात्र दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. दोघांची ती भांडणं ऐकल्यानंतर तो पोलीस अधिकारी चक्रावून जातो. तो म्हणतो, कशाबद्दल भांडणं नेमकी तुम्ही करताय? तर नवरा जो होता तो सांगतो की मी हिला किती वेळा सांगतोय की आपल्या मुलाला आपण इंजिनियरच करायचं. तर बायको तेवढ्याच जोरात म्हणते, नाही नाही, तुम्ही इंजिनियर कितीही म्हणत असला तरी मी म्हणते तसंच केलं पाहिजे, तरच आपला संसार टिकेल, तरच आपण एकत्र राहू शकू, आपल्या मुलाला आपण डॉक्टरच करायचं. पोलीस अधिकारी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, अहो त्या मुलाला काय वाटतं हे तरी बघा. तरीही हे दोघं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. पुन्हा पुन्हा त्यांचा जोर, मी म्हणतो तेच करणार, मी मुलाला इंजिनियरच करणार असं नवरा सांगत असतो आणि बायको तितक्याच जोरात म्हणत असते, तुम्ही काहीही म्हणत असाल, ते बाळ काही तुमचं आहे का? मी त्याला 9 महिने पोटात वाढवणार आणि तुम्ही त्याचं भविष्य ठरवणार, हे कुठला न्याय? नाही, आपल्या मुलाला डॉक्टरच करायचं. हे सगळं झाल्यानंतर हे काही दोघं ऐकायच्या मनस्थितीत नाहीत हे पाहिल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला राग येतो आणि ते पोलीस अधिकारी म्हणतात, तुम्ही दोघंही जावा खड्ड्यात. ते बाळ कुठं आहे की ज्याला तुम्ही इंजिनियर बनवायचं की डॉक्टर बनवायचं याच्यावरून भांडतात? त्यावेळेस ती बायको जी आहे ती मस्तपैकी लाजत म्हणली की बाळ अजून जन्माला यायचंय. त्या पोलीस अधिकाऱ्याने डोक्यावर ते हात मारून घेतला आणि त्या दोघांनाही सांगितलं
जे बाळ अजून जन्मालाच यायचंय त्या बाळाबद्दल तुम्ही आज घटकेला चर्चा करत आहात. त्या बाळाला काय व्हायचंय याचा विचार करायचा लांबच, पण बाळ जन्माला येण्या अगोदर असे भांडणारे नवरा बायको तुम्ही ग्रेट आहात. मात्र असं भांडण जर तुम्ही वाढवत ठेवलं आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना जर त्रास व्हायला लागला तर मात्र मला तुमच्यावरती ऍक्शन घ्यायला लागेल. तुमचं भांडण थांबवा अगोदर. पोलीस अधिकाऱ्याने असं म्हटल्यानंतर ते दोघेही खजील झाले आणि त्यांनी त्यांचं भांडण थांबवलं. मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जे बाळ अजून जन्माला आलेलं नाही, जे बाळ अजून अस्तित्वात नाही, त्या बाळाला भविष्यात काय करायचं ह्याच्याबद्दल या नवरा बायकोनी एवढं कडाक्याचं भांडण करावं की शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिथं येऊन ते भांडण सोडवायचा प्रयत्न करावा. त्यांना कंट्रोल होत नाही, त्यांना नियंत्रण मिळवता येत नाही, त्या शेजाऱ्यांच्यामुळे ते भांडण थांबत नाही म्हटल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला कळवावं आणि त्याच्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ते भांडण मिटवावं. ही गोष्ट म्हणून सोडून देण्यासारखी गोष्ट नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये आपला वेळ आपण किती वाया घालवतो हे प्रत्येकानं तपासलं पाहिजे. मित्रहो, दररोज संध्याकाळी झोपत असताना 5 मिनिटं आपण एका गोष्टीसाठी जरूर द्यायला सुरुवात केली पाहिजे. दररोज संध्याकाळी झोपत असताना, झोपण्यापूर्वी आपण ज्यावेळेस बेडवर आडवे होतो, आपल्या जवळचा मोबाईल बाकीच्या गोष्टी आपण लांब ठेवतो आणि डोळे मिटणार, त्यावेळेस डोळे मिटल्यानंतर आपण एक 5 मिनिटं एका गोष्टीसाठी जरूर द्यायला सुरुवात केली. त्यातली पहिली गोष्ट अशी की आपण आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या याची आपण मनात उजळणी करायला पाहिजे. ती उजळणी करत असताना आपण आज दिवसभरात काही चुका केलेत का हे पाहायला पाहिजे. जर आपल्या हातून आजच्या दिवसभरामध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या चुका उद्या दुरुस्त करायचा निर्धार केला पाहिजे. आणि जर आपण केलेली एखादी चूक दुरुस्त करता येणार नसेल तर इथून पुढे आपल्या हातून तशी चूक पुन्हा घडणार नाही याची आपल्या मनाशी खूणगाठ बांधायला शिकलं पाहिजे. हे करत असताना आपोआप आपल्या लक्षात येईल की दिवसभरातला किती वेळ आपण नको त्या गोष्टीमध्ये, बाष्कळ गप्पामध्ये वाया घालवलेले आहे. मित्र, जगातले सर्वात श्रीमंत लोक जे आहेत, जे आयुष्यामध्ये यशस्वी झालेले पुरुष आहेत, त्या पुरुषांच्या व्यक्तींच्या आयुष्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की या लोकांनी आपल्या वेळेचा हिशोब पैशापेक्षाही सुंदर पद्धतीने ठेवलेला आहे. ती लोक आयुष्यात कदाचित पैसे मिळवण्याच्या बाबतीत पैसे मिळवून मोठी झाली नसतील, मात्र त्यांच्या कर्तृत्वानं ती निश्चितच मोठी झालेली आहेत. अशी माणसं आपल्याला पदोपदी दिसतील आणि या माणसांचं आयुष्य हे खूप महत्त्वाचं आहे. समाजासाठी, देशासाठी, या पृथ्वीवरील प्रत्येक मानवजातीसाठी त्यांनी खूप महत्त्वाचं असं कार्य केलेलं आहे. माणसाची 2 प्रकारची आयुष्य असतात, एक पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आणि दुसरं आयुष्य जे आहे ते पहिल्या श्वासापासून आपण किती काळ लोकांच्या स्मरणात राहतो, लोक आपली आठवण किती काळ काढू शकतील तितकं आयुष्य. त्या दृष्टीनं महात्मा गांधी, आईन्स्टाईन यांच्यासारखा शास्त्रज्ञ किंवा शिवाजी महाराजांच्या सारखं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व ही लोक अजरामर आहेत. त्यांचं दुसरं आयुष्य हे अनंत काळापर्यंत टिकणार आहे. आज चंद्र सूर्य नांदो असं जे आपण म्हणतो, म्हणजे चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचं कर्तृत्व हे स्मरणात राहण्यासारखं आहे. आपल्या हातूनही अशा प्रकारचं काही अलौकिक घडू द्यायचं असेल, आपण आपल्या आयुष्यामध्ये असं काही भव्य स्वप्न पाहत असू तर आपल्याला वेळ खूप जपली पाहिजे. आणि वेळ जपण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नको त्या गोष्टीवर चर्चा, निष्फळ गोष्टीवरची चर्चा आपण कटाक्षानं टाळायला पाहिजे. धन्यवाद.